नमस्कार मित्रांनो, डिजिटल कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आता जो पीएम कुसुम योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना एसएमएस आलेले असतील आणि काही शेतकऱ्यांना अजून एसएमएस येणे बाकी आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले त्यांना आता स्वतः सेल्फ सर्वे हा करायचा आहे। तर सेल्फ सर्वे हा नक्की कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे आणि ते सर्वे कुठे करायचा आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हो मित्रांनो, हे जी आता अपडेट आले, जी पीएम कुसुम योजनेची जी अपडेट आलेली आहे, हे सर्व नक्की कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्हाला पेमेंट कशा स्वरूपात करायचे आहे आणि तुम्हाला कंपनी कोणती निवडायची आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण जेवढ्या पण अपडेट येतील त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर मेडा बेनिफिशरी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे, किंवा तुम्ही तुमच्या प्ले स्टोर वरती येऊन मेडा बेनिफिशरी असे सर्च करून हे ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर मित्रांनो, माझ्या मोबाईल मध्ये अगोदरच हे ॲप इन्स्टॉल असल्यामुळे आता सध्या मी अपडेट करून घेत आहे। अगोदर तुमच्या देखील मोबाईल मध्ये हे ॲप असेल तर आधी तुम्ही अगोदर हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे। थोडासा टाइम लागेल, तुमच्या नेटवर्क नुसार हे ॲप इन्स्टॉल होईल। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर हे ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला हे ॲप मेडा बेनिफिशरी त्याची जी टर्म अँड कंडिशन असतील त्या पूर्ण वाचून घ्यायचे आहेत आणि नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्या मोबाईल वरती खाली चेक बॉक्स वर क्लिक करून ॲरो समोर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल वरती एक 6 अंकी ओटीपी येईल। तर हा ओटीपी येण्यास थोडासा वेळ लागू शकतो, तुम्ही वाट पाहायची आहे, किंवा एखाद्या वेळेस ओटीपी जाणार देखील नाही, काय तांत्रिक अडचणीमुळे किंवा नेटवर्कमुळे ओटीपी जाणार नाही। परंतु तुम्ही परत रिसेंड ओटीपी करून ओटीपी पाठवायचा आहे। तर ओटीपी झाल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमच्या अर्जाचा जो तपशील आहे ते पूर्ण तुम्हाला इथे दिसणार आहे। तर तुम्हाला भाषा निवडून तुमचा नेटवर्क कोणता आहे तो नेटवर्क तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुम्ही ह्यापूर्वी अटल मुख्यमंत्री कुठला लाभ घेतलाय का, असेल तर हो, नसेल तर नाही। त्यानंतर तुमचा सिंचन सूत्र विचारेल, ते सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे। माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या फोटोमध्ये शेतकऱ्याचा स्वतःचा फोटो आणि जो तुमचं सिंचन सूत्र आहे त्याचा दोघाचा एकखाट्या फोटो घ्यायचा आहे एकाच ह्याच्यात। त्यानंतर जे सिंचन सूत्र आहे, बोर किंवा विहीर, त्याचा एक फोटो स्पेशल घ्यायचा आहे आणि पूर्ण झाले आहे ऑप्शन क्लिक करा। त्यानंतर जमिनीच्या ज्या ठिकाणी तुम्ही सोलर प्लॅन फिट करणार आहेत त्या रिकाम्या जागेचा एक फोटो घेऊन पूर्ण झाले असे ऑप्शन करून खाली जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची एक सिग्नेचर आहे, जी सही आहे, ती सही तुम्हाला सही घ्यायची आहे। सही झाल्यानंतर प्रस्तुत करणे या ऑप्शनवर करून ठीक आहे या ऑप्शन क्लिक करून तुमचा स्वतःचं सर्वेक्षण अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये मित्रांनो थोडासा टाइम लागू शकतो सर्वेक्षण अपलोड व्हायला। झाल्याच्या नंतर तुम्ही रिफ्रेश करून पुन्हा पेमेंट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर पेमेंट करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही सर्व माहिती एकदम व्यवस्थितरित्या बघायची आहे। तुमचं किती पेमेंट आहे, 3 HP चं किती पेमेंट आहे, तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला कमी पेमेंट असेल, 10% रक्कम असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर तुम्हाला 20% रक्कम भरणं आहे। तर ते पैसे भरायला ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक 6 अंकी ओटीपी जाईल। तर तो ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेमेंट करण्याचं ऑप्शन आहे, जे तुम्हाला कार्डची माहिती भरायची आहे त्या पोर्टलवर तुम्ही येऊन जाल ऑटोमॅटिकली। तर तुम्हाला कशाद्वारे पेमेंट करायचं आहे हे अगोदर लक्षात घ्यायचं आहे। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI हे तुम्हाला 4 पर्याय तिथे पेमेंट करण्यासाठी दिसतील। तर पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व माहिती आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं जी पिन कोड आहे ते पिन कोड, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID पूर्ण टाकून मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। ओटीपी टाकल्याच्या नंतर कुठेही
वापस किंवा बॅक बटन दाबायचं नाही किंवा रिफ्रेश करायचं नाही. थोडासा तुम्हाला एक काही सेकंदाचा टाइम लागेल, ऑटोमॅटिकली पेमेंट होऊन जाईल. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला जो वरी रिफ्रेशचा गोल बटन आहे त्याच्यावर रिफ्रेश करून जो पेमेंट जे आहे ते झालेलं आहे. त्यावेळेस थोडासा तुम्हाला टाइम देखील लागू शकतो. त्यानंतर तुम्हाला दाखवेल की अलोकेट वेंडर, म्हणजे तुम्हाला आता तुमची जी सोलरची कंपनी आहे ती कंपनी आता निवडायची आहे. तर तुम्हाला आता अलोकेट वेंडर क्लिक केल्याच्या नंतर अजून एक 6 अंकी OTP जाईल. तर तुम्हाला OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. तुमचा OTP टाकून व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला आता इथे बऱ्याचशा सोलरच्या जी कंपनी आहेत त्या कंपनी आहेत ते दिसतील. तर तुम्हाला त्यापैकी एक तुम्हाला जी चांगली वाटेल किंवा तुम्हाला जे तुम्ही अनुभव घेतलेला असेल कुठं शेजारी पाजारी त्यांचीच बघून तुम्हाला आता कंपनी ते निवडायची आहे. तर कंपनीवर क्लिक करून कन्फर्म या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमची कंपनी जी आहे ती सिलेक्ट झालेली आहे. तर तुम्हाला खाली मेसेज देखील आहे, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सेल्फ सर्वे करून पेमेंट करून कंपनी निवडायची आहे. तर मित्रांनो, हा इन्स्टॉलमेंट तुम्हाला लवकरच तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही सोलर बसवणार आहे त्या ठिकाणी तुमचे लाईनमॅन आहेत ते येऊन सर्वे करून पुढची प्रोसेस चालू राहील. तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी या बटनावर क्लिक करा. धन्यवाद.